धनंजय मुंडे यांना पक्षाकडून अभयदान आणि राजकारणाला उधाण. आपल्याबरोबर चर्चेसाठी आहेत काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉक्टर हेमलता पाटील, भाजपच्या प्रवक्त्या डॉक्टर भारती पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी आहेत. सगळ्या मान्यवरांचं स्वागत. काही वेळातच ज्येष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी देखील आपल्याबरोबर या चर्चेमध्ये असतील. सगळ्यात आधी उमेश पाटील, मी तुमच्याकडे येते. कालपर्यंत शरद पवार यांनी असं म्हटलं प्रकरण गंभीर आहे आणि त्यावेळेला धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई केली जाईल असं म्हटलं जात होतं. मात्र अचानकपणे धनंजय मुंडेंना आज पक्षाकडून अभय मिळालेलं आहे. मात्र यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं बदनामीची खूप मोठी किंमत चुकवली असं म्हणायचं का? नाही, या प्रकरणामध्ये आदरणीय पवार साहेबांनी संबंधित महिलेनं जे काही आरोप केलेले आहेत किंवा जी तक्रार दिलेली आहे ती तक्रार गंभीर आहे असं सांग, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि एखाद्या महिलेनं अशा पद्धतीचं सार्वजनिक जीवनामध्ये अत्यंत वरच्या पदावर काम करणाऱ्या एखाद्या नेत्याच्या विरोधामध्ये तक्रार करणं ही गंभीरच बाब आहे. फक्त एवढा मुद्दा आहे की संबंधित महिलेचा तक्रार करण्यामागचा उद्देश, त्या महिलेची यापूर्वीची पार्श्वभूमी, त्या महिलेचं यापूर्वीच्या तिच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये तिने तिची वर्तणूक, ह्या सगळ्या गोष्टीचा ज्यावेळेस उहापोह झाला आणि अनेक लोकांनी पुढे येऊन ज्यावेळेस असं सांगितलं की संबंधित महिला जी आहे ती हॅबिच्युअल आहे अशा संदर्भातले आरोप करण्यामध्ये, आणि त्या महिलेनं मोठमोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचे पूर्वी देखील आरोप केले, ज्यांचा वकील सुद्धा एका विनयभंगाच्या केस मधला आरोपी आहे, अशा पार्श्वभूमी असलेल्या त्या महिलेच्या संदर्भातले आरोप किती गांभीर्यानं घ्यायचे याच्या संदर्भातली सांगोपांग चर्चा पक्षांतर्गत वरिष्ठ पातळीवर झाली. त्याच्यामध्ये धनंजय मुंडे साहेबांनी त्यांची भूमिका जी आहे ती अगोदरच पवार साहेबांच्या समोर मांडलेली होती. याच्या व्यतिरिक्त देखील आणखी काही गोष्टींचा खुलासा कालच्या बैठकीमध्ये झाला असण्याची शक्यता आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्या पाठीशी अशा परिस्थितीमध्ये पक्षाने पूर्ण ताकदीने उभं राहिलं पाहिजे अशी भूमिका त्यामधून समोर आलेली आहे. मंत्रिपदाच्या राजीनाम्याच्या मी येते पुन्हा एकदा. डॉक्टर भारती पवार आपल्यासोबत आहेत. डॉक्टर भारती पवार, कालपर्यंत भाजप प्रचंड आक्रमक दिसत होती. अगदी चंद्रकांत दादांपासूनचे नेते म्हणत होते की आम्ही राज्यभरामध्ये आंदोलन छेडू. मात्र या सगळ्यामध्ये महत्वाची भूमिका ठरली ती देवेंद्र फडणवीस यांची. देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की याची चौकशी होऊ द्या. या एका वाक्यानं राष्ट्रवादीनं या एका वाक्याची ढाल केलेली आहे असं तुम्हाला वाटतं का? भाजपनं तारलं धनंजय मुंडेंना. उमेश पाटील, आताच जे आपण हे दाखवलं याच्या बोला बोला भारती पवार बोला बोला. हा निखिलाजी, याच्यामध्ये असं आहे की जेव्हा एखादी महिला कॅबिनेट मिनिस्टरवर मोठ्या गंभीर आरोप करते तर त्याच्यावर दबाव येणं, तो तपास कसा होणार या संदर्भात नक्कीच प्रश्नचिन्ह उभा राहतो. आणि तो खोलवर तपास झाला पाहिजे, चौकशी झाली पाहिजे. जे समोर येईल तोपर्यंत किमान नैतिकता म्हणून, किमान नैतिकता, राजकारणामध्ये जी नीतिमूल्य नैतिकतेला महत्त्व आहे याच्यावर मला वाटतं त्यांनी स्वतःहूनच राजीनामा दिला पाहिजे. ही राजीनामा मागण्यापेक्षा आपली चौकशी होऊन त्याच्यातनं काय समोर येईल हे जनता बघेलच. परंतु त्याच्या आधीच इतकं बैठका आणि मग ते तपास आणि मग ती कारवाई, याच्यापेक्षा आपली काहीतरी जबाबदारी, पुढचा आदर्श काय घेणार पुढची पिढी. आणि दुसरी गोष्ट, आज जर त्यांचे वकीलच आता स्वतःच प्रेस घेऊन सांगतायत की आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, आमच्यावर दबाव टाकला जातोय, तर याचा अर्थ काय होतो? मग जर काही झालंच नाहीये तर मग एवढं वकिलाला धमकी येण्याचं कारणच काय? हाही प्रश्नचिन्ह उभा राहतो. याच्यावर खोलवर तपास होईल, कोर्टाचा निर्णय येईल. परंतु त्याच्या आत ह्या सगळ्या दबाव प्रकरण होऊ नये. एक मंत्री महोदयांच्या केस बाबतीत कितपत आता तिथे चौकशी व्यवस्थित होईल हाही प्रश्नचिन्ह उभा राहतो. जी उमेश पाटील, म्हणजे अजून आमची भूमिका हीच आहे की राजीनाम्याची बोला बोला भारती पवार. आणि म्हणून आमची भूमिका हीच आहे की जोपर्यंत जसं देवेंद्रजींचं म्हणणं आहे की चौकशी होऊ द्या, किंवा मग दादांचं म्हणणं असेल की राजीनामा, तर ह्या दोन्ही गोष्टी आहेत ना की चौकशी होताना सुद्धा राजीनामा का, की हा अशा पद्धतीचा दबाव मिनिस्ट्रीकडनं यायला लागला तर चौकशी कशी होणार? शेवटी सत्तेतले मिनिस्टर आहेत. दबाव येईल असं तुम्हाला वाटतं उमेश पाटील? हा निखिला, भारतीताई ह्या पूर्वाश्रमीच्या आमच्या पक्षाच्या एक महत्वाच्या नेत्या म्हणून, महिला नेत्या म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. नाही, आता त्याचा विषयच येत नाही. नाही नाही नाही, त्याचा विषयच येत नाही. हा इथे विषयच वेगळा आहे. माझी विनंती आहे, हा राजकीय मुद्दा नाहीये. भाजपच्या निष्ठावंत खासदार, प्रत्येक जण काम करतोय, त्याच्याबद्दल दुमत नाही.
प्रश्न आहे की हा नाही, मुद्दा आता जो आता तुम्ही हे उपस्थित बघा, केला, हा मुद्दा वेगळीकडे ऐका ना. जाण्यापेक्षा आपण टू द हा पॉइंट ठीक आहे, चला, बोलूया. हा तो मुद्दा नाही आता. पण आपण जो मुद्दा उपस्थित केला टू द नैतिकतेचा, पॉइंट माझा एक बोलू तुम्हाला आपण प्रश्न आहे, मला आणि त्या मग साध्या नंतर प्रश्नाचं पक्षावर उत्तर आपल्या बोलूया आपण. तुमच्याकडनं अपेक्षित आहे की देशाचे सांगा ना, पंतप्रधान नरेंद्र सांगा. मोदी यांनी ऍफिडेव्हिट सादर निवडणुकीला उभं राहताना जे काही प्रतिज्ञापत्र सादर केलं त्याच्यामध्ये पहिल्यांदा सांगितलं की पत्नी नाही. तो पत्नीचा कॉलम जो आहे तो मोकळाच ठेवला, म्हणजे स्वतःची धर्मपत्नी असतानाही पंतप्रधान पदाचा उमेदवार असलेला भारतीय जनता पार्टीच्या तुमच्या पक्षाचा सर्वोच्च नेता धडधड स्वतःच्या धर्मपत्नीचा उल्लेख टाळतो आणि पुढच्या निवडणुकीमध्ये तसा उल्लेख करतो. म्हणजे एकदा पत्नी आहे नाही असं सांगतो, दुसऱ्यांदा आहे म्हणून सांगतो. हे जरा कुठल्या नैतिकतेत बसतं याचं एक जरा मला खुलासा याच्यामध्ये करून मला तुम्ही याचं उत्तर द्या. अगदी याच्यामध्ये स्पष्टपणे मला याचं उत्तर द्या. क्लॅरिफिकेशन दुसरा करायला मुद्दा आवडेल राजीनाम्याचा. निखिलाजी. दोन मुद्दे तुम्ही उपस्थित केले. याची माझा मध्ये आवाज येतोय? माझा आवाज येतोय का निखिला? उमेश येतोय. पाटील बोला, येतोय तुमचा आवाज. अगदी थोडक्यात बोला हा, पण. दुसरा मुद्दा तुम्ही राजीनाम्याचा उल्लेख केला. भारतीय जनता पार्टीचं आणि शिवसेनेचं एकत्रित सरकार असतानाच्या काळामध्ये याच धनंजय मुंडेंनी विरोधी पक्षनेते असताना 90,000 कोटी रुपयाची भ्रष्टाचाराची प्रकरणं पुराव्यासह काढली. असे 16 मंत्री त्याच्यामध्ये अडकले होते. कुठल्याही प्रकारची चौकशी न करता त्यांना मंत्रिपदावर तसंच ठेवून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सभागृहामध्येच त्यांनी त्यांना क्लीन चिट देऊन टाकली. मग मंत्रिपदावर असताना साधी चौकशी सुद्धा न केली नाही. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी एवढी तयारी दाखवली की बरं. धनंजय मुंडेंच्या वरचे जे काही आरोप आहेत त्याच्या मागची त्या संबंधित महिलेची सगळी पार्श्वभूमी लक्षात असताना सुद्धा तक्रार आलेली आहे म्हटल्यानंतर योग्य त्या प्रोसेसिंग नुसार, पोलीस प्रोसेसिंग जे आहे त्यानुसार योग्य पद्धतीने चौकशी केली जाईल. त्याचबरोबर त्याच्यामध्ये बरं, महिला उमेश पाटील अधिकाऱ्याचा थोडंसं समावेश थांबा. भारती करावा पवार का? अगदी या थोडक्यात बाबतीत तुमचं काही म्हणणं भूमिका मांडा. आहे. सुशीलजी, मी आता येते तुमच्याकडे. पोलीस डिपार्टमेंट भारतीजी. निखिलाजी, माझा मुद्दा मला एक एक क्लिअर करायचा आहे की कालपासून हा मुद्दा लावला जातोय की मोदीजींनी त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये लिहिलं नाही. सगळ्यात महत्त्वाचं इथे दोन मुद्दे आहेत. एक तर धनंजय मुंडेंवर झालेला आरोप दोन आहेत. ॲफिडेव्हिट्स मधली माहिती लपवली, दुसरा जो की एक गंभीर आरोप आहे बलात्काराचा. याच्यामध्ये तुम्ही तुलना करत असताना प्रत्येक वेळा निवडणूक आयोगाच्या ॲफिडेव्हिटचे रकाने बदलत असतात. आता पहिल्या याच्यात तो फॉर्मॅटच नव्हता, तो रखानाच नव्हता, तो भरला नाही. पण जेव्हा तो आला तेव्हा त्यांनी भरलाय आणि मोदीजींनी हे स्पष्ट केलंय निखिला, आणि स्पष्ट केलंय ते. आणि दुसरी गोष्ट हा ॲफिडेव्हिटचा जेव्हाच्या तेव्हा हा मुद्दा उचलला गेलेला आहे. हा मुद्द्यावर आम्ही पण भांडतोय. तांत्रिक हा मुद्दे मुद्द्यावर आहेत आम्ही आणि पण त्यामुळे भांडतोय. बोलतानाही जपून बोलावं लागेल या सगळ्या संदर्भामध्ये. थोडंसं थांबा. हेमलता पाटील बोला. निखिला, सगळ्यात महत्वाचं असं आहे की धनंजय मुंडेंचं जे कालपासून जो विषय निघालेला आहे यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये दोन मोठे गट पडलेले आहेत. एकीकडे देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की पूर्ण चौकशी होऊ द्या, त्यानंतर निर्णय घ्या, आणि भाजपचा दुसरा गट वेगळा म्हणत आहे. म्हणजे याच्यामधलं राजकारण हे भारतीय जनता पक्ष करतोय. दुसरी गोष्ट की नैतिकतेचा मुद्दा आणि नियमाचा मुद्दा, कायदेशीर मुद्दा. तर नैतिकतेच्या मुद्द्यावर बोलायचं तर नैतिकता कोणी आणि कशी शिकवायची. नैतिक म्हणजे माझ्यासाठी जी गोष्ट योग्य आहे ती तुमच्यासाठी कदाचित असणार नाही. त्यामुळे नैतिकतेच्या मुद्द्यावरती या विषयावरती आता बोलण्यामध्ये काही अर्थ नाही. दोन नेत्यांनी त्या महिलेच्या विरुद्ध आरोप दाखल केलेले आहेत, केस दाखल केलेली आहे. त्यांनी सुद्धा तेच म्हणणं मांडलेलं आहे की ही महिला कशा पद्धतीची वर्तणूक करत होती. त्यामुळे नैतिकतेचा मुद्दा आता बाजूला पडलेला आहे. दुसरा कायद्याचा जो मुद्दा आलाय तर तिथं आता भारतीताईंनी इतकं लंगडं समर्थन केलं की देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तींनी, पंतप्रधानांनी ॲफिडेव्हिट मध्ये चुकीची माहिती दिली. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तर कायदेशीर मुद्द्यावरती जेव्हा चर्चा होईल तेव्हा मुंडेंचं ॲफिडेव्हिट निवडणूक आयोगामध्ये काय होतं आणि बलात्काराचा जो विषय आहे ते 2006 मध्ये घटना घडलेली आहे ती आता कायद्याच्या कसोटीवर कितपत टिकेल आणि त्याच्यावर कशा पद्धतीने FIR दाखल करणं सुद्धा अवघड होऊन जाईल. तर ह्या सगळ्या मुद्द्यांचा विचार केला पाहिजे. फक्त राजकारणाला राजकारण करायचं म्हणून एखाद्या व्यक्तीच्या मागे लागण्यासाठी आणि एखादं सरकार उधळून लावण्यासाठी तुम्ही या पद्धतीचे उद्योग करणं हे भारतीय जनता पक्षाला सोबत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. भारतीजी, मी 1 मिनिटासाठी येते. फक्त मला सुशीलजींकडे जायचंय. सुशीलजी, मला संजय राऊतांचं म्हणणं पटलं की काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नयेत. हे राजकारणामध्ये खरं तर प्रत्येकालाच लागू पडतं. मात्र धनंजय मुंडेंना अभय देणं ही सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसची एक राजकीय मजबुरी होती असं तुम्हाला वाटतं का? हो, नक्कीच. धनंजय मुंडेंना अभय ही राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय मजबुरी आहे.
काल जयंत पाटलांनी जो डाव टाकला होता, भाजप ओबीसी विरोधक आहे, आम्ही ओबीसी विरोधक नाही आहोत, त्याच्यातला हा भाग आहे. आता आपली चर्चा 3 मुद्द्यावर मी ऐकली. एक नैतिक मुद्दा, एक कायदेशीर मुद्दा. हे नैतिक मुद्दा जो काही आहे ना, तो जरा बाजूला ठेवू, कारण काचेच्या घरात राहणारे सगळेच आहेत. सगळ्यांनीच कपडे बदलताना लाईट बंद करायला हवी अशी स्थिती आहे. त्यामुळे नैतिकतेचा मुद्दा जरासा बाजूला ठेवू. कायदेशीर मुद्द्याचा विचार केला तर खरोखर हा विषय अडचणीचा आहे, कारण तुम्ही स्वतःहून कबूल केलं आहे की माझी दुसरी फॅमिली आहे, तिथे मुलं आहेत, त्यांना मी मदत केलेली आहे. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या या मुद्द्यात धनंजय मुंडेंच्या अडचणीमध्ये थोडीशी वाढ होऊ शकते, ही वस्तुस्थिती आहे. पण या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं किंवा काँग्रेसनं भाजपामध्ये मतभेद झालेत असं म्हणून आनंद साजरा करण्याची गरज नाहीये. ती यासाठी की हे भाजपतले मतभेद जरी असले तरी धनंजय मुंडे यांना देवेंद्र फडणवीसांनी थोडंसं मागं कानामागं टाकणं किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं ही पुढच्या खेळीची किंवा मागच्या मदतीची ही लक्षणं आहेत. पुढची खेळी कदाचित मोठी असू शकेल. कदाचित त्याचीच कारणं आहेत का की देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंना थोडंसं अभय देण्याचा, मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे जर असेल तर सरकार अस्थिर करण्यासाठी म्हणून जे काही मुद्दे बोलले जात आहेत की भाजप हे सगळी खेळी सरकार अस्थिर करण्यासाठी करताय, भाजपला सरकार अस्थिर करायचं आहे, तर कदाचित देवेंद्र फडणवीसांनी घेतलेला हा निर्णय भविष्यकाळात सरकार अस्थिर करण्यासाठीचाच असू शकतो. ज्यावेळी फडणवीस गंभीर मुद्दा आहे असं म्हणतील वाटत होतं, तेव्हा फडणवीस गंभीर नाही असं म्हणत होते, आणि सत्ताधारी या मुद्द्याचं गांभीर्यच नाही असं म्हणतील असं वाटत होतं, त्यावेळेला ते हा मुद्दा गंभीर आहे असं म्हणत होते. त्यामुळं या प्रकरणामध्ये नैतिकता, गुन्हा यापेक्षा सुद्धा राजकीय डावपेच जास्त आहेत हे स्पष्टपणे निखिला समोर येत आहे. प्रश्न नैतिकतेचा आहे तर समोरचा चूक आहे म्हणून आम्ही ती चूक केली तर गृहीत धरा, हे समर्थनच मुळात लगड आहे, चुकीचं आहे, चूक व्हायला नको. आणि निखिला सगळ्यात जास्त वाईट गोष्ट या प्रकरणामध्ये कुठली होत असेल तर आपण दोषमुक्त आहोत हे सिद्ध करण्यासाठी एक स्त्री किती व्यभिचारी आहे हे सिद्ध करण्यासाठीची धडपड चालली आहे. ही धडपडच मुळात निखिला किळसवाणी आहे. जी नक्कीच. उमेश पाटील आणि भारती पवार, मी येते तुमच्याकडे. एक छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे, हाच मुद्दा पुढे नेणार आहोत. एक छोटासा स्वागत. उमेश पाटील, अगदी थोडक्यात सांगाल, अतुल भातखळकरांनी आज म्हटलंय की एनसीपी म्हणजे ढोंगी अनैतिक पार्टी आहे. ही टीका आता पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादीला सहन करावी लागणार? अजिबात तशी परिस्थिती नाहीये. अतुल भातखळकर यांची तेवढी पात्रता नाहीये की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या संदर्भात अशा पद्धतीचं वक्तव्य करावं. आणि त्यांना कोण फारसं गांभीर्याने घेते असंही त्यामध्ये समजण्याचं कारण नाही. तुमच्या स्वतःच्या पक्षाची मी लिस्ट वाचवून दाखवू शकतो निखिला, तुम्ही थोडक्यात म्हणताय, परंतु माझ्याकडं कमीत कमी 15 ते 20 भारतीय जनता पार्टीच्या मंत्री, आमदार, खासदार यांची यादी आहे ज्यांच्यावर थेटपणे लैंगिक शोषणाचे आणि बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत. एक तर असे आहेत की ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. सुशील कुलकर्णी जसं म्हणाले तसंच झालं. आरोप करून स्वतःला झाकायचं अशी आमची प्रवृत्ती नाहीये, परंतु आम्हाला ढोंगी म्हणण्याच्या अगोदर स्वतःकडे तपासून बघा. तुमच्याच पक्षाच्या एका आमदाराने संबंधित महिलेच्या संदर्भाने ती महिला काय कॅरेक्टरची आहे, कशा पद्धतीनं त्यांना ती ब्लॅकमेल करून पाहत होती, कशा पद्धतीनं त्यांना ती ट्रॅप मध्ये अडकवू पाहत होती, ही तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे, तुमच्या पक्षाच्या एका आमदार असलेल्या नेत्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जरा बोलताना भाषा ही जबाबदारीची वापरा. विशेषतः पवार साहेबांच्या बाबतीमध्ये तुमचे सर्वोच्च नेते देखील त्यांना गुरुस्थानी मानतात, त्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये तुमचे सर्वोच्च नेते अत्यंत जबाबदारीने बोलतात. त्यामुळे तुम्ही जरा भारती पवार, आता उमेश पाटलांचं बोलणं ऐकताना सुद्धा जसं सुशीलजी मगाशी म्हणाले की एकमेकांच्या भूमिका बदललेल्या दिसत आहेत, तसं कालपर्यंत अगदी मवाळ झालेली राष्ट्रवादी आज पुन्हा एकदा आक्रमक झालेली पाहायला मिळते, तर भाजप मात्र स्वतःचीच कोंडी झाल्याप्रमाणे भाजपची रिॲक्शन येते. नाही, कोंडी वगैरे असं म्हणू शकत नाही निखिलाजी, याच्यामध्ये स्पष्ट भूमिका आहेत. आता सांगितलं की भाजपमध्ये 2 प्रवाह आहेत का? अजिबात नाही. याच्यामध्ये आता जी जी भारतीजी, तुमचा आवाज येत नाही, मी पुन्हा एकदा येते तुमच्याकडे. सुशीलजी.
भारतीची आपण 2 प्रवाह झाले नाही असं म्हणता एवढं ऐकू आलं, त्यानंतर पुढचं थांबलंय. 2 प्रवाह स्पष्टपणे भाजपात दिसत आहेत. तिथे देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी आणि प्रदेशाध्यक्ष म्हणतायत की यात राजीनामा द्यायला हवा. अतुल भातखळकर यांनी राजीनामा देण्यासंबंधी आग्रही भूमिका घेतलेली आहे. 2 वेगवेगळे पक्षातले 3-4 वेगवेगळे नेते वेगवेगळी भूमिका घेताना दिसत आहेत. भाजपनं आपली स्वतःहून कोंडी करून घेतली आहे की आणखी कोणाची कोंडी करायचा प्रयत्न करते ते स्पष्ट झालं पाहिजे. आणि मुळात बॅकफुटवर असलेल्या राष्ट्रवादीला या मतभेदामुळंच काल संध्याकाळपासून आक्रमक होण्याची संधी दिली आहे ती भाजपनेच दिली आहे. त्यामुळं या सगळ्या प्रकरणातलं राजकारण हे भाजपच्या वेगवेगळ्या मतांमुळेच समोर आलेलं आहे. त्यामुळे भारतीताई तुम्ही असं नाही म्हणू शकत की आमच्या पक्षामध्ये सगळं व्यवस्थित चाललंय, असं अजिबात नाहीये. यात मतभेद आहेत, ते स्पष्टपणे समोर दिसत आहेत. त्यांचा आवाज येत नाहीये. भारती पवार आवाज माझा येतोय? आवाज पोहोचतो? हो हो, भारती पवार बोला तुम्ही, तुमचा आवाज येतो. अगदी थोडक्यात निखिलाजी, बोलाल पण. माझा आवाज पोहोचतो? हो हो. नाही, आता असं म्हणता येईल की जर राष्ट्रवादीमध्ये पण पवार साहेबांचं म्हणणं आहे गंभीर आहे, याच्यावर हे झालंच पाहिजे. एकीकडे अनिल देशमुखांचं म्हणणं आहे की कायद्यापेक्षा कोणी मंत्री मोठा नाही, आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये भेदभाव करणार नाही, आम्ही पण हे करू. मग याचा अर्थ तिकडे पण 2 गट पडलेत का? जेव्हा एखादी भूमिका येत असते तेव्हा चौकशी होणार आणि राजीनामा मागणार हे आलंच, परंतु त्याला कोणी हे तर करत नाहीये सपोर्ट. आणि ज्यांनी कोणी वैयक्तिक आरोप त्या महिलेवर महबूब केले शेख प्रकरणामध्ये त्यांनी वेगळी केले पाहिजे, भूमिका घेतली होती त्यांची चौकशी भाजपने. झाली पाहिजे. याच्या बाबतीत आमचं काहीच म्हणणं नाहीये. महबूब शेखच्या बाबतीत तर अजून काही झालंच नाहीये, पुढे आलंच नाहीये. आमची पण ती मागणी आहे. मग का होत नाहीये ती चौकशी आणि का होत नाही त्या मुलीकडचा तपास पूर्ण? मग आमचं म्हणणं तेच आहे की जर तुम्ही आमच्यावर आरोप करतात तेव्हा वेगळ्या भावनेने आणि आम्ही काही सांगायला गेलो की मग ते भाजपाचं असंच आहे. भाजपामध्ये सुद्धा जेव्हा भ्रष्टाचाराचे आरोप जे आता उमेशजींनी उल्लेख केला, याच्यामध्ये राजीनामे घेतलेले आहेत, राजीनामे सुद्धा घेतलेले आहेत उमेशजी याच्यामध्ये. त्याच्यामुळे आम्ही तुम्ही करण्यापेक्षा एक महिला गंभीर आरोप आहेत आणि तुम्ही मंत्री आहात, तुम्ही सत्तेतले मंत्री आहात, म्हणून आमचं म्हणणं आहे याच्यावर त्या प्रक्रियेवर दबाव पडू शकतो आणि त्यामुळे पुढचा तपास कसा होईल याच्यावर जनतेला विश्वास नाहीये. मग जर असं होतं का बरं रेणू शर्मांच्या वकिलांनी थांबावं लागेल आपल्याला.